ग्राम फरसबी घेतलेली आहे इथे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, आलं लसणाची पेस्ट आहे, काळा मसाला आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे, चवीपुरती घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल। तर हे फरसबीची भाजी करण्यासाठी साहित्य आहे। तर आता कृती बघूया। एका शिट्टीमध्ये भाजी बनवायची आहे, त्यामुळे मी कुकर ठेवलेला आहे। कुकर तापलेला आहे, याच्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे। फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं यामध्ये जिरे टाकले, यानंतर बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। आता यामध्ये गरम मसाला, काळा मसाला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायचे आहे। साहित्यामध्ये दाखवायचं राहून गेलेलं आहे। टोमॅटो प्युरी एक मोठा टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, तेही यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे असा मसाला तयार झालेला आहे भाजीचा। आता यामध्ये ही फरसबी जी आहे ती फरसबी टाकायची आहे। फरसबी पूर्ण मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे। फरसबी पूर्ण परतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, 1 ग्लास पाणी टाकत आहे। यामध्ये बारीक शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। आता ही फोडणी झालेली आहे, बारीक शेंगदाण्याचं कूट टाकून झालेला आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। कुकरची शिट्टी झालेली आहे, कुकर थंड झालेला आहे। आता भाजी झालेली आहे, भाजी तयार झालेली आहे, अगदी मऊसूत शिजलेली आहे। बघा दाखवते, मऊसूत शिजलेली आहे। यामध्ये आता आपण टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर। आता ही एका वाटीमध्ये काढून दाखवते। मस्त असा रस्सा पण तयार झालेला आहे। तर ही भाजी एका शिट्टीमध्ये झालेली आहे, वास खूप मस्त येते।